पाहायला गेलं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल केली जाते. पंडित आणि प्रवीण आणि विशाल याच्या माध्यमातून सलामीची जोडी पाहायचंय. महालक्ष्मी काजरवाडी या संघाकडून पहिले षटक घेऊन आलाय तो मात्र रणजित. रणजित टू प्रवीण. सुरेख चेंडू इथे मात्र जेल बाद. पहिला चेंडू होती इथे मात्र गडी बाद केलाय तो मात्र रणजित याने मोठा धक्का बसतोय तो मात्र माणिक इलेव्हन या संघाला प्रवीण याच्या रूपाने. पाहिले गेले तर ओमकार येते फलंदाजीसाठी. लवकर लवकर सामना चालू करा मित्रांनो. ओमकार आपणास विनंती असेल. पाहिले गेलं तर रणजित येते गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडू मात्र गडी बाद केला होता. पहिला मोरा गारद केला होता तो मात्र माणिक केला होता संघाचा प्रवीणच्या रूपाने. आता पाहायचं स्ट्राईक वरती असेल ओमकार. एक हार्ड हिटर फलंदाज. पाहिलं गेलं मॅन ऑफ द मॅच चा देखील मानकरी ठरला होता तोच ओमकार. रणजित याचा पुढचा चेंडू सुरेख पटका. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल मिड विकेटच्या दिशेने. सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी मात्र संघाचं खातं उघडलं जाते. सुरेख फटके म्हणजे बडावले गेले. या दरम्यान ओमकार याच्या माध्यमातून पहिल्या चेंडू ते षटकार लगवलाय. पहिला चेंडू फेस करत असताना पाहायला मिळतोय. पाहूया रणजित याचा तिसरा चेंडू कशा प्रकारे असेल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच गडी बाद केला होता तो मात्र प्रवीण याच्या रूपाने. पुन्हा एकदा रणजित. श्री चेंडू या दरम्यान सन्मान दिला आहे. इथे मात्र धाव चढवण्याची संधी पण तो कसा लेझी थ्रो म्हणावा लागेल रणजित यांचा. या दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण केले. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 7. रणजित सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिला. चेंडूला पाहायचे काय घडतंय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. चेंडूवरती भूषण येतोय. तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागते ते मात्र विशाल याला. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 8. एक गडी बाद 8. पहिलं षटक प्रगतीपत्र आपण पाहतोय रणजित याच्या माध्यमातून. सुरेख चेंडू या दरम्यान आडवे बॅटिंग करण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. सुंदर यष्टीरक्षण प्रतिकेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तो मात्र ओमकार साठी. सुरेख चेंडू ऑफिस चेंडू होता. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. चेंडू कधी स्वतः यष्टीरक्षक पाहायला मिळते. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न असेल का. एक चोटी धाव घेताना पाहायला मिळते. खराब थ्रो. या दरम्यान 2 धावा तर नक्कीच पूर्ण केलेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाले 10 धावा. एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली 10. एक गडी बाद 10 पाहायला मिळते. पाहायचंय दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ते मात्र महालक्ष्मी काजरघाटी या संघाकडून. नितीश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती व्यक्तीकडे. पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन नितीश. स्ट्राईक वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. नितीश पहिलं चेंडू घेऊन मात्र विशाल साठी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना पाहायला मिळतो. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन विशाल साठी. सुरेख चेंडू परंतु डावी एसटी सोडून जाणारा चेंडू वाईड करत केला जाते. पंच शुभम मुरकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र नितीश गोलंदाजी मार्क होते. पहिल्या चेंडू नक्कीच अवंतर धाव खर्च केली होती. पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल पाहिजे. इथे मात्र सुरेख चेंडू सन्मान दिला. चेंडू खाली स्वतः फॉल मध्ये झेल घेण्याची संधी. कैसे खराब थ्रो म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी सुंदर या दरम्यान
सुंदर यष्टीरक्षक बनावं लागेल. या दरम्यान स्वतः प्रतीक जातो चेंडूवरती. तत्पूर्वी 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बनावं लागेल विशाल आणि प्रतीकाच्या माध्यमातून. या 3 धावांनी संघाचे धावसंख्या झाले 14. एक गडी बाद 14 पाहतोय आपण. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन तर मात्र नितीश ओमकार साठी चेंडू आडव्याने खेळला. चेंडू सरळ ट्रॅव्हल सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी मांडावी लागेल ओमकाराच्या माध्यमातून. ओमकाराच्या बॅट मध्ये येणार हा या इनी बदल त्याच्या बॅट मध्ये येणार हा दुसरा षटकार येतोय. पण एकदा नितीश गोलंदाजी मार्कवरती कुठेतरी मागडा ठरताना पाहायला मिळतोय. नितीश टू ओमकार. चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो मात्र ओमकार. गोलंदाजी इथे मात्र म्हणावी लागेल कमबॅक करताना पाहायला एक षटकार तर नक्कीच लगावलाय ओमकार याने. तदनंतर चेंडू होते इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र नितीश यांचा कशा प्रकारे असं पाहायचा. सुरेख चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा त्याच दिशेला चेंडू सरळ ट्रॅव्हल होते सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. अजून या इनिंगमध्ये 2 चेंडू बाकी असतील. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली मात्र 26 धावा. पाहायचं या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील नितीश यांचे. पाहायचं नितीश सुरेख चेंडू इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न काय सांगायचा. चेंडू नक्की चाललाय खराब. इथे मात्र क्षेत्ररक्षण परंतु काय घडतंय पाहायचंय. चेंडू जातो सीमारेषा पार चौकात. इथे मात्र नक्कीच एक मोठा फटका आला असता तो मात्र ओमकाराच्या बॅट मधून. परंतु इथे मात्र नैसर्गिक चेंडू नक्कीच अडतोय. या दरम्यान 4 धावा तर नक्कीच काहीसा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल श्रेयशाच्या माध्यमातून. नितीश टू ओमकार. एक हार्ड हिटर फलंदाज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न काहीसा खराब फटका म्हणावा लागेल. तत्पूर्वी सुंदर यष्टीरक्षण प्रतीकाच्या माध्यमातून. या दरम्यान निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. या दरम्यान 2 षटकाखेर संघाची धावसंख्या झाले 30 धावा. पाहायचंय तिसरं षटक कोण घेऊन येते. महालक्ष्मी काजरघाट या संघाकडून. लवकर सामना चालू करायचा मित्रांनो. सामन्याला खूप उशीर झाला. नितीश निशांत पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान लेगच्या दिशेने कटवला. पाहायचं किती धाव मिळते. एक धाव तर नक्कीच पण दुसरा धावीचा प्रयत्न होईल का. खराब थ्रो म्हणावा लागेल. या दरम्यान 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावा लागेल. पण एकदा निशांत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आपल्याला. विशाल साठी आडव्या बॅटने खेळला आहे. सुरेख फटका म्हणावा लागेल. चेंडू क्षेत्र पाहूया झेल होतो का. या दरम्यान सुरेख झेल म्हणावा लागेल सायलेच्या माध्यमातून. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतो विशाल. दुसरा धक्का बसते माणिक लेवण्या संघाला विशाल याच्या रूपाने. पाहायचे विशालाची कोणी ते मैदानात पाहायचंय. ऋषी येतोय. फलंदाजी साठी स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल ऋषी. इथे मात्र निशांत कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिले चेंडू 2 धावा तर नक्कीच खर्च केला. तदनंतर मात्र इथे मात्र गडी बाद केला होता विशाल याच्या रूपाने. पाहायचंय निशांत पुढचा चेंडू घेऊन तो मात्र ऋषी साठी. सुरेख चेंडू पण एकदा आडव्या बॅटने केला. चेंडू क्षेत्र का पाहायचंय. इथे मात्र झेल नक्कीच सुटलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केलं. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का. सुरेख थ्रो म्हणावा लागेल. या दरम्यान एकच धाव मिळते.
आता मात्र स्ट्राईक वरती असेल एक धडाकेबाज फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय. 3 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅट मधून आले तोच ओमकार पाहायला मिळतोय. इथे लोअर फुल टॉस होता, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न नैसर्गिक चेंडू नक्कीच चाललाय. या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केले आणि एका धावती समाधान मानावं लागतं ते मात्र ओमकार याला. आता मात्र स्ट्राईक वरती असेल ऋषी. निशान टू ऋषी. सुरेख चेंडू इथे मात्र ओव्हरपिच मध्ये चेंडूचा स्लोअर मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तो मात्र निशांत ऋषीसाठी. निशांत टू ऋषी. सुरेख चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन जाणार चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. सुंदर षटक म्हणावं लागेल निशांत याच्या माध्यमातून. केवळ 5 धावा खर्च केल्या त्या मात्र निशांत याने आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केला होता विशाल याच्या रूपात. आता पाहायचंय महालक्ष्मी काजरगट या संघाकडून चौथा षटक कोण घेऊन येते. लवकर सामना चालू करायचा आहे. महालक्ष्मी काजरगटी लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तुम्हाला यानंतर फलंदाजी करायची आहे कारण पाहिले गेलं तर सूर्य अजून खाली जाताना आपल्याला पाहायला मिळतं. यश रितेश पाहायला मिळतोय तर मात्र गोलंदाजीसाठी वैतीकडे पहिल्या संघाकडून चौथा षटक घेऊन रितेश. ओमकारसाठी लोअर फुल असं पाहायला मिळतोय. स्लोअर मध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. रितेश ओमकार इथे मात्र सुरेख चेंडू ब्लॉक होल्डचा चेंडू स्लोअर पद्धतीचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पाहायला मिळतोय रितेश इथे मग लोअर फुल टॉस त्रिपळा उद्ध्वस्त बाद होताना पाहायला मिळतोय. तो मात्र ओमकार एक मोठा धक्का बसतोय संघाला. इथे मात्र ओमकार याच्या रूपाने पाहूया ओमकाराची जागा कोण येते मैदानात. खराब फटकेबाजी मांडावी लागेल. इथे मात्र माणिक इलेव्हन या संघाकडून वैयक्तिक 26 धावा करून आउट झाले बाद होताना पाहायला मिळतोय. तो मात्र ओमकार. रितेश आता मात्र सिद्धेश फलंदाजीसाठी. रितेश टू सिद्धेश पाहायला मिळते. पंचांच्या डाव्याजून मारा करताना स्लोअर मध्ये चेंडू मोठा फटका लागवला. चेंडू कडे क्षेत्ररक्षण येतो पाहायचा झेल होतोय का. इथे मात्र झेल नक्कीच सुटलाय. खरं अभिक्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या दरम्यान 2 धावा एक मोरा गारद करण्यात यश मिळालं असतं ते मात्र रितेश याला परंतु काहीसे क्षेत्ररक्षणाची साथ नाही ते मात्र रितेश याला. रितेश सिद्धेश सुरेख चेंडू आडवे बॅटने केलेला आहे. पाहायचंय काय घडतंय. चेंडू का क्षेत्ररक्षण येतो. चेंडू जाते सीमा रेषा पार. षटकार 7 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल सिद्धेशाच्या माध्यमातून. रितेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तो मात्र सिद्धेश साठी पंचांना पारगून टाकलाय. सुरेख चेंडू ब्लॉकरचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तो मात्र
सिद्धेश पाहिले गेलं तर 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र महालक्ष्मी काजरघाट या संघासमोर 44 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहिले गेले तर 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र महालक्ष्मी काजरघाट या संघासमोर. महालक्ष्मी काजरघाट संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये लवकर लवकर पाठवा. लवकर लवकर सामना चालू करा. पाहिले गेलं तर महालक्ष्मी काजरघाट या संघाची सलामी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल केली जाते. श्रेयस आणि भूषण याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया इथे मात्र माणिक 11 या संघाकडून पहिले षटक घेऊन आलं तर मात्र प्रवीण उर्फ पंडित आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. एक हार्ड हिटर फलंदाज भूषण. प्रवीण प्रवीण याचा पहिला चेंडू इथे मात्र भूषण साठी सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळला. पाहूया काय घडतं या दरम्यान. एक धाव तर नक्कीच पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु एकाच धावती समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईक वरती श्रेयस आपल्याला पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तर मात्र श्रेयस. प्रवीण याचा पुढचा चेंडू तर मात्र श्रेयस साठी कशा प्रकारे असेल पाहायचं. पंचांच्या पार करून टाकला चेंडू. सुरेख चेंडू आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न मिस्टर म्हणावा लागेल. एक धाव तर पूर्ण करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. अक्षय तो चेंडू होती तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण केलेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 3. बिनबाद 3. पहिले षटक प्रगतीपत्रावर आपण पाहतोय. प्रवीण याच्या माध्यमातून स्ट्राईक वरती असेल तर मात्र श्रेयस एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय. प्रवीण टू श्रेयस. पंचांना पार करून टाकला चेंडू. सुरेख चेंडू इथे मला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र श्रेयस यांचा धावचेंडू संधी पाहायचं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बनावा लागेल. या दरम्यान श्रेयस आणि भूषण याच्या माध्यमातून या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 4. पुन्हा एकदा पंडित सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळला. अक्षय तो चेंडू होती धावचेंडू संधी. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तत्पूर्वी एक धाव. एक मंद गतीने चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या क्रीडांगणावरती. कुठेतरी मोठ्या पटक्यांची गरज असेल ते मात्र महालक्ष्मी काजरघाट या संघाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे ओव्हरपिच मध्ये चेंडू होता. मोठा फटका लगावला आहे.
पाहूया काय घडतंय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. या दरम्यान श्रेयस याच्या माध्यमातून पहिला षटकार येतो या इनिंग मधील. 6 धावांनी संघाचे धाव संख्या झाले 11 धावा. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तो मात्र प्रवीण श्रेयस साठी लोअर फुल टॉस. इथे मध्ये मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू गोल अक्षय सुरेख जेल म्हणावा लागेल. अक्षयाच्या माध्यमातून इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तो मात्र श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत देतोय फलंदाजीसाठी. पाहायचे एका षटकाखेर संघाची धाव संख्या झाली मात्र 11 धावा. आता मात्र दुसरा षटक घेऊन आलं तर मात्र विशाल वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरा षटक घेऊन पाहायला मिळतोय. निशांत देतोय फलंदाजीसाठी. धाव संख्या पाहायला मिळते 11. स्ट्राईक वरती भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल गोलंदाजी मार खोलते आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन विशाल टू भूषण. पंचांना पार गुंडा चेंडू. सुरेख चेंडू इथे मात्र टप्पा पडण्याचा आतमध्ये येणार चेंडू पाहायला मिळतो. एक धाव तर नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. विशाल तू निशांत पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू एक मोठा फटका लगावलाय. पाहूया काय घडतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख जेल म्हणावा लागेल. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. निशांत दुसरा धक्का बसतोय महालक्ष्मी काजरगड या संघाला निशांत याच्या रूपाने. बॅट काढला. आता मात्र निशांत याची जागा मात्र रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. होम ग्राउंड असेल रितेश यांचं पाहायला मिळतंय. सामना लवकर चालू करायचा आहे. रितेश आपणास विनंती असेल लवकर सामना चालू करायचा. 16 चेंडू अजूनही 32 धावांची गरज असेल. 16 चेंडू आणि 32 धावा. विशाल टू रितेश स्ट्राईक एंड होते आपल्याला पाहायला मिळेल. विशाल टू रितेश. सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिला चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पुणे गेला. दुसरा धावीचा प्रयत्न असेल का परंतु एका धावते समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची वाढती धाव संख्या 13 पाहायला मिळते. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्क वरती तो मात्र भूषण साठी पाहायला मिळतो. एक हार्डीटर फलंदाज भूषण. पाहूया षटकार येतो की चौकार येतो भूषणाच्या बॅट मधून. सुरेख चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार सुरेख फटका म्हणावा लागेल. भूषणाच्या माध्यमातून हार्डीटर का म्हटलं जातं महालक्ष्मी काजरघाट या संघाचा नक्कीच दाखवून देतो तो मात्र भूषण. या 6 धावांनी संघाची धाव संख्या झाले 19 धावा. सुरेख फटका म्हणावा लागेल भूषण याचा. पहिला षटकार येतो भूषणाच्या बॅट मधून. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. एक षटकार तर नक्की लगावलाय. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पेज चेंडू होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न नक्की चेंडू होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान 2 धावा. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल भूषणाच्या माध्यमातून. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 21. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तो मात्र विशाल स्ट्राईक वरती असेल. भूषण एक षटकार लगावलाय भूषण याने. सुरेख चेंडू पण एकदा ऑरपिच मध्ये चेंडू होता. चेंडू का क्षेत्र येतोय. पाहूया प्रदीप कॅच घेतो का. इथे मात्र झेल बाद होताना पाहायला मिळतोय. भूषण तिसरा धक्का बसतोय भूषणच्या स्वरूपात. इथे मात्र महालक्ष्मी काजरघाट या संघाला.
साहिल येते फलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम काजरघाटी. काजरघाटीतून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती सेल रितेश एक डावखुरा फलंदाज. ओमकार येते गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार आता मात्र 12 चेंडू 23 धावांची गरज असेल विजयासाठी. 12 चेंडू आणि 23 धावा. ओमकार टू रितेश. पहिला चेंडू ओमकार यांचा. अपिच पडू चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पाहूया काय करतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू होतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल काही. तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला गेलं रितेश आणि साहिल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओमकार. पहिले चेंडूवरती 2 धावा तर नक्कीच खर्च केले. तर मात्र ओमकार याने पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल पाहायचा. ओमकार यांचा सुरेख चेंडू आड्या बॅटने खेळला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. त्या दरम्यान चेंडू नक्कीच आला. एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. दुसरा धाव घेताना धावची संधी. या दरम्यान 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नैसर्गिक दरम्यान नक्कीच चेंडू आलाय. नक्कीच षटकार होता या दरम्यान रितेश यांचा. परंतु काय घडतंय पाहायचंय. या दरम्यान मैदानाची कोणती साथ मिळत नाही ती मात्र रितेश यांना. तत्पूर्वी 2 धावा. नक्कीच या दरम्यान 4 धावा बचावताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा परिपूर्ण साथ आपल्याला पाहायला मिळते ओमकार साठी या क्रीडांगणाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओमकार पुढचा चेंडू घेऊन तो मात्र रितेश साठी. पंचांना पारगुण टाकला चेंडू. हाफिज चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. मिस म्हणावा लागेल. चेंडू काही क्षेत्ररक्षक येतो पाहायचा. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाते. तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. या दरम्यान 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावा संख्या झाले 27 धावा. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती रितेश एक धडाकेबाज फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. ओमकार टू रितेश. पंचांना पारगुण लागेल चेंडू. स्वेच चेंडू ब्लॉक होच्या चेंडू. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक येतो का पाहायचंय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार. षटकार. 7 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल रितेशच्या माध्यमातून. या दरम्यान घणाघाती फलंदाजी करताना पाहायला मिळते. ब्लॉक होच्या चेंडू होता इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय तो मात्र रितेश याने. आता मात्र 8 चेंडू 11 धावांची गरज असेल विजयासाठी महालक्ष्मी काजरघाटी या संघाला. 8 चेंडू 11 धावा. सुरेख चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न होता तो मात्र रितेश यांचा. परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळते. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी. 7 चेंडू आणि 11 धावा. सुरेख चेंडू हाफिज चेंडू होता. मोठा फटका लगावला. पाहूया काय करताय. सुरेख झेल म्हणावा लागेल प्रदीप यांच्या माध्यमातून. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय तो मात्र रितेश. पहिला मोठा धक्का बसतोय तो मात्र महालक्ष्मी काजरघाटी या संघाला रितेशच्या रूपाने. आता मात्र मंदार इथे फलंदाजीसाठी. एक डावपुरा फलंदाज मंदार. मागच्या मॅच मध्ये ज्याने इथे मात्र षटकार लगावला होता तोच मंदार सामना विजयी करून दिला होता. तोच मंदार इथे मात्र दाखल केला जातोय. चेंडू ने 11 धावा. अविनाश येते गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती साहिल कलिये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. अविनाश टू साहिल. सुरेख चेंडू. हाफिज चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न काय करा. या दरम्यान नैसर्गिकतेमुळे चेंडू नक्कीच अडतोय. नक्कीच परिपूर्ण साथ असेल ती मात्र या मैदानाची माणिक 11 या संघाला. कारण पाहिले गेलं तर परिपूर्ण साथ
असेल. या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. अविनाश सुरेख चेंडू. या दरम्यान मंदारेच्या बॅट मधून येणार हा पहिला षटकार. सुंदर फटका म्हणावा लागेल मंदारे यांचा. सुरेख फटकेबाजी या दरम्यान मंदारेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज पाहायला मिळते. एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. चार चेंडू 4 धावा. सुरेख चेंडू पण एक धाडू उघडणे केला आहे. ते मात्र महालक्ष्मी काजरगडी विजय होताना पाहायला मिळते. सलगचे 2 षटकार मारून विजय होताना पाहायला मिळते. मात्र महालक्ष्मी काजरगड या संघ सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल मंदाऱ्याच्या माध्यमातून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र रितेश. रितेश याने मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेऊन जायचा. रितेश